गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं फिशरी आणि आज आपण बघणार आहोत सेरिकल्चर. सेरिकल्चर हा जो कॉन्सेप्ट आहे हा नीटसाठी नाही आहे, CBSE बुकमध्ये त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं नाही आहे, तो फक्त आपल्याला स्टेट बोर्डसाठी आहे. त्यामुळे आपल्याला तो पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे स्टेट बोर्डला त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातील, CETसाठी त्याच्यावरती फोकस केला जाईल. त्यामुळे आपण बघूया की सेरिकल्चर म्हणजे काय. सेरिकल्चरला मराठीमध्ये आम्ही म्हणतो आहे रेशीम उद्योग. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये ह्या रेशीम उद्योगामध्ये जे रेशमी किडे आहेत ह्या किड्यांच्यापासून सिल्क तयार केलं जातं, म्हणजेच थोडक्यात रेशीम तयार केलं जातं. आणि हे जे रेशीम आहे हे खूप स्टँडर्ड प्रकारचं कापड आहे की ज्याच्यामुळं हँडलूम्स, बेडशीट्स, कर्टन्स किंवा सिल्क साडी किंवा जे सिल्कचे इतर कपडे आहेत किंवा सिल्कचे शर्ट असतील किंवा इतर गोष्टी ह्या बनवल्या जातात. ठीक आहे. अगदी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा सिल्कला खूप महत्त्व आहे. सो सेरिकल्चरची डेफिनेशन पहिल्यांदा आपण डिस्कस करूया. व्हॉट इज मीन बाय सेरिकल्चर किंवा डिफाईन सेरिकल्चर. सेरिकल्चर इज डिफाईन ॲज द ब्रँच ऑफ अप्लाइड झुलॉजी विच डील्स विथ आर्टिफिशियल रेअरिंग ऑफ सिल्क वर्म फॉर प्रोडक्शन ऑफ सिल्क. ठीक आहे. मग हे सिल्क तयार करण्यासाठी कुठले कुठले किडे यूज केले जातात. ठीक आहे. तर जी फेमस व्हरायटी आहे तिचं नाव आहे बोम्बॅक्स मोरी. ठीक आहे. द सिल्क वर्म कॉमनली यूज फॉर सिल्क प्रोडक्शन इज बोम्बॅक्स मोरी. ही जी बोम्बॅक्स मोरी जी व्हरायटी आहे तिला मलबेरी लीव्ज, मलबेरी म्हणजे सगळ्यांना तुम्हाला माहीत असेल की तत्तूची वनस्पती. ठीक आहे. हे मलबेरी लीव्जवरती हे किडे जगतात. त्यामुळं जर आपल्याला सेरिकल्चर करावायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा मलबेरी प्लांटचं काय करावं लागेल, कल्टिवेशन करावं लागेल. ठीक आहे. त्याची लागवड करावी लागेल. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला मलबेरीची उपलब्धता पाहिजे, तरच आपण त्याच्यावरती बोम्बॅक्स मोरी हा इन्सेक्ट सोडून त्याच्यापासून आपण रेशीम तयार करू शकू. ठीक आहे. आता आपण बघूया की आणखीन कुठल्या कुठल्या व्हरायटी आहेत की ज्या व्हरायटी सिल्क तयार करण्यासाठी वापरल्या जातात. पण ह्या सगळ्या ज्या व्हरायटी आहेत ह्या थोड्याशा इन्फिरियर आहेत टू बोम्बॅक्स मोरी. म्हणजे जर आपण बघितलं तर बोम्बॅक्स मोरी ही सध्या काय आहे, खूप फेमस आहे. मग आणखीन कुठल्या कुठल्या व्हरायटी आहेत, तर आणखीन आहेत तुस्सार, मुग्गा आणि इरी. ठीक आहे. ह्या 3 व्हरायटी आहेत की या व्हरायटीपासून सुद्धा आपण काय करू शकतो आहे, सिल्क तयार करू शकतो आहे. आता सिल्क तयार करण्याच्या थोडंसं अगोदर आपल्याला त्याची लाईफ सायकल स्टडी करावी लागेल की जी लाईफ सायकल तुम्हाला तुमच्या फिगर 11.8 ह्या फिगरमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे बघा, अडल्ट फिमेल आणि अडल्ट मेल ह्यांचं मीटिंग होतं आणि मीटिंग झाल्यावरती जी फिमेल आहे ही फिमेल मलबेरी लीव्जवरती काय करते, फॉदी मासमध्ये एकत्र असा गठ्ठा अंड्यांचा ले करते. ठीक आहे. साधारण 10 दिवसामध्ये हे एग हॅच होतात. बघा 10 दिवस हा तिथं पिरियड दिलेला आहे आणि त्यातून बाहेर पडतात लार्वी. ठीक आहे. ह्या लार्वीमध्ये पुन्हा 4 वेळा मोल्टिंग होतं. म्हणजे त्याच्यामध्ये 4 उपप्रकार आहेत. ठीक आहे. म्हणजे लहान लार्वी, थोडीशी मोठी, त्याच्यापेक्षा मोठी आणि एकदम अडल्ट. ठीक आहे. तर लार्वीचा जो स्पॅन आहे हा जवळपास 30 दिवसाचा आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं एग्स घातल्यापासून एग हॅच होण्यापर्यंत 10 दिवस लागतात. पुन्हा लार्वीमध्ये 4 स्टेज आहेत, त्याला 30 दिवस लागतात. पुन्हा जी लास्ट स्टेज आहे त्याच्यापासून कोकून तयार होतो, त्याला आम्ही प्युपा असं म्हणतो. तो प्युपा दाखवलेला आहे बघा. ठीक आहे. म्हणजे पानावरती अंडी घातलेली आहेत, त्या अंड्यामधून लार्वी बाहेर पडली, लार्वीमध्ये 4 वेळा मोल्टिंग झालं आणि अडल्ट लार्वी तयार झाली. ठीक आहे. आणि ती आता इतकी मोठी झालेली आहे की ती सुस्त झालेली आहे. ठीक आहे. आणि ती काय करते, स्वतःभोवती वाइंडिंग करून घेते थ्रेडचं. त्यालाच आपण कोश असं म्हणतो. तो ककून तिथं दाखवलेला आहे बघा डायग्राममध्ये. ठीक आहे. आणि या ककूनची जी अवस्था आहे ही 10 दिवस राहतो हा ककून आणि 11व्या दिवशी त्या ककूनमधून तो किडा बाहेर पडतो. म्हणजे अडल्ट मेल असेल तर मेल बाहेर पडणार, फिमेल असेल तर फिमेल बाहेर पडणार. ठीक आहे. अशी ही लाईफ. मग पुन्हा मेल फिमेल एकत्र येणार, पुन्हा मेटिंग करणार, पुन्हा फिमेल अंडी घालणार. ठीक आहे. पुन्हा लार्वी बाहेर पडणार, लार्वीमध्ये 4 वेळा मोल्टिंग होणार. ठीक आहे. पुन्हा लास्ट जी लार्वी आहे त्याच्यापासून ककून तयार होणार, पुन्हा ककून ब्रेक करणार आणि पुन्हा अडल्ट मेल अडल्ट फिमेल बाहेर पडणार. ठीक आहे. एका ककूनमधून एकतर मेल भरेल किंवा फिमेल बाहेर पडणार आहे. ठीक आहे. एकाच ककूनमधून मेल फिमेल बाहेर पडणार नाही आहेत, हे लक्षात ठेवा. तर ॲन ॲव्हरेज लक्षात ठेवा, एग 10 डेज खूप इम्पॉर्टंट आहे CETसाठी. लार्वा 4 स्टेज 30 दिवस लागतात, 30 डेज.
प्युपा ककून 10 डेज, ठीक आहे. आणि अडल्ट जो आहे म्हणजे ककूनमधून तो इन्साईड बाहेर पडल्यावरती अडल्ट मेल अडल्ट फिमेल साधारण ते 2 ते 3 दिवस जगतात. याचा अर्थ ह्या 2 ते 3 दिवसामध्येच त्यांच्यामध्ये मेटिंग होणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, त्याचा जो लाईफ स्पॅन आहे हा फक्त 2 ते 3 दिवस आहे. तर अशा प्रकारे त्यांची लाईफ सायकल काय होते, पूर्ण होते. म्हणजे अडल्ट त्यांच्यामध्ये मेटिंग होणार, फिमेल एग ले करणार, एगमधून लार्वी बाहेर पडणार, लार्वीमध्ये पुन्हा 4 स्टेज आहेत. त्यातली जी अडल्ट स्टेज आहे ती जी फुल्ली ग्रो होते, मॅच्युअर होते आणि तिचं जे फिडिंग आहे ते खाण्याचं थांबवते, ठीक आहे. आणि स्वतःवरती काय करते, स्पिनिंग सुरू करते, म्हणजे गोल 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 कुंडा करत काय करते, कोश तयार करते. नेक्स्ट तयार होतो प्युपा, ठीक आहे, पुन्हा ककून, ठीक आहे. अशा प्रकारे ह्यांची लाईफ सायकल पूर्ण होते. मग हे करत असताना, सेरिकल्चर करत असताना खूप बारकाईने लक्ष असणं खूप गरजेचं आहे. आपला जो हा प्रोजेक्ट आहे किंवा ह्याचं जे फार्मिंग आहे ह्याच्यामध्ये हे जे सिल्क वर्म्स आहेत ह्याच्यावरती वेगवेगळे रोग पडू शकतात, ठीक आहे. मग काही त्यातले प्रोटोझोआन आहेत, काही व्हायरसेस आहेत, काही फंगी आहेत, काही मुंग्या लागतात, ॲन्ट्स लागतात, काही बर्ड्स एस्पेशली क्रोज किंवा इतर काही बर्ड्स आहेत, प्रिडेटरी बर्ड्स, तिथे जाऊन अटॅक करून ते खाण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करतात. तर आपलं तिथं लक्ष असणं खूप आवश्यक आहे, ठीक आहे. तर त्यांना पेंबर्नी नावाचा एक डिसीज होतो, ठीक आहे. तर असे वेगवेगळे जे त्यांना होणारे डिसीज आहेत त्याच्यावरती मेडिसिन किंवा त्याच्यावरती कंट्रोल किंवा त्यांना जे आपण मलबेरीचे प्लांट्स देतो आहे किंवा लीव्स देतो आहे हां, ते व्यवस्थित असणं, त्याची स्वच्छता असणं हे खूप गरजेचं आहे. नेक्स्ट आहे, विच टाईप ऑफ सिल्क इज कन्सिडर ॲज द बेस्ट सिल्क. हा एकदा क्वेश्चन विचारला होता स्टेट बोर्डला. तर मलबेरी सिल्क इज कन्सिडर ॲज द बेस्ट सिल्क, इज प्रोड्यूस बाय द सिल्कवर्म बोम्बॅक्स मोरी. आता मी तुम्हाला मगाशी बोललो होतं की जे इन्फिरियर क्वालिटी सिल्क आहे, म्हणजे लक्षात ठेवा मलबेरी सिल्कसारखं नाही आहे, पण आहे सिल्कच आहे पण थोडंसं इन्फिरियर आहे. ते कुठले, तर तस्सार, इर्री आणि मुग्गा, हे 3 आहे, ठीक. आता आपण बघूया इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ सेरिकल्चर. हे सेरिकल्चर का करायचं, त्याचे काय इम्पॉर्टन्स आहेत हे आपण थोडंसं काय करूया, डिस्कस करूया, ठीक आहे. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ सिल्क इज कॉल्ड द क्वीन ऑफ टेक्सटाईल बिकॉज ऑफ इट्स ब्युटी, सॉफ्टनेस अँड ड्युरेटिबिलिटी. इट कमांड्स अ गुड प्राईज. बघा आपली जी टेक्सटाईल इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये सगळ्यात टॉपला म्हणजे काय येतं ते येतं सिल्क, ठीक आहे. कारण का सिल्कची ब्युटी चांगली आहे, त्याच्यामध्ये मऊपणा, सॉफ्टनेस आहे, ठीक आहे. आणि हा जो धागा आहे त्याची ड्युरेबिलिटी, त्याचं जे आयुष्य आहे ते सुद्धा काय आहे, जास्त आहे. त्यामुळे सिल्कचे कपडे हे खूप महाग असतात. तुमचे रेग्युलर कपडे ह्याच्यापेक्षा 5 ते 10 पटीनं ते महाग असतं. कर्नाटका इज द बिగ్గेस्ट मलबेरी सिल्क प्रोड्युशन स्टेट इन इंडिया. लक्षात ठेवा, कर्नाटक हे ऑल ओव्हर इंडियामध्ये स्टेट पुढं आहे. आणि सिल्कचं जे मार्केट आहे ते म्हैसूरला आहे. सगळ्यात मोठं मार्केट आहे म्हैसूरला की जिथं सिल्कचं प्रोडक्शन घेतलं जातं. सेरिकल्चर कॅन बी अंडरटेकन ॲज अ कॉटेज इंडस्ट्री. इट इज अन आयडल कॉटेज इंडस्ट्री बिकॉज इट इज बेस्ड ऑन ॲग्रिकल्चर अँड प्रोडक्ट इन द रॉ मटेरियल फॉर इंडस्ट्री, ठीक आहे. मग त्याच्यापासून वेगवेगळे कपडे तयार करणं किंवा वेगवेगळे सॉक्स किंवा बेडशीट, कर्टन्स हे त्याच्यापासून तयार केले जातात, ठीक आहे. सेरिकल्चर ह्याच्यामध्ये खूप त्याच्यामध्ये आणखीन टाईप्स आहेत, नवीन नवीन व्हरायटी, नवीन नवीन स्पेसीस, हायब्रिड स्पेसीस तयार केलेले आहेत की ज्याच्यामधून उत्पादन जास्त घेतलं जातं. आपल्या इथं कोल्हापूरला जर तुम्हाला जर सेरिकल्चरमध्ये इंटरेस्ट असेल तर MSc झुलॉजीमध्ये तुम्हाला सेरिकल्चर हे स्पेशलायझेशन करता येतं, ठीक आहे. आणि हा 2 वर्षाचा कोर्स आहे की हा करून तुम्ही गव्हर्नमेंटमधले सेरिकल्चर डिपार्टमेंटमधले परमनंट जॉब करू शकताय. त्या पोस्ट MPSC द्वारे भरल्या जातात, त्या देऊ शकताय किंवा तुम्ही तुमच्या शेतामध्ये हा प्रोजेक्ट राबवू शकताय. आपल्या भागामध्ये गडिंग्लज, चंदगड, आजरा ह्या ठिकाणी सेरिकल्चरचं उत्पादन घेतलं जातं. अगदी आपल्या पन्हाळा तालुक्यामध्ये सुद्धा ह्याची लागवड केली जाते, ठीक आहे.
तर असं हे काय आहे, सेरिकल्चर आहे. नेक्स्ट जो कॉन्सेप्ट आहे तो आहे लॅग कल्चर. काय आहे, लॅग कल्चर. आता आपण बघूया लॅग कल्चर आणि आपला इथला हा जो ॲनिमल हजबंडरी हा कॉन्सेप्ट आहे. हां, आता लॅग कल्चरसुद्धा आपल्याला NCERTमध्ये नाही आहे, तो स्टेट बोर्डमध्येच आपल्याला डिस्कस करायचा आहे, पाहायचं आहे. त्यामुळे आपण कंबाईन स्टडी करतो आहे, म्हणजे NCERTचंच बुक फॉलो करतो आहे, पण त्या कॉन्सेप्ट तिथं नाही आहेत की ज्या स्टेट बोर्डमध्ये आहेत, त्या फक्त त्याच्यामध्ये ॲड करतो आहे की जेणेकरून आपल्याला स्टेट बोर्डला कुठलाही प्रॉब्लेम येता कामा नये. आता आपण बघूया की व्हॉट इज मीन बाय लॅग कल्चर. जसं आपण मगाशी बघितलं की सेरिकल्चर, तसं आता आपण बघूया की लॅग कल्चर म्हणजे काय. लॅग कल्चर इज अ ब्रँच ऑफ अप्लाइड झुलॉजी विच डील्स विथ आर्टिफिशियल रिअरिंग ऑफ लॅग इन्सेक्ट फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ लाग. मित्रांनो, ही जी लाग आहे ना, ही लाग जो चिकट पदार्थ आहे, जो चिटकवण्यासाठी वापरला जातो किंवा जो फिलिंग मटेरियल म्हणून वापरला जातो, की जो गोल्डस्मिथ म्हणजे सोनार त्याचा वापर करतात वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, किंवा आपल्या ज्या बांगड्या असतात किंवा जे टॉयज आहेत, लहान मुलांची खेळणी आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा ह्या लॅगचा वापर केला जातो. ही जी लाग आहे, ही लाग कशापासून तयार केली जाते, तर ही जी लाग आहे, ही लाग एका इन्सेक्टपासून तयार केली जाते. ठीक आहे, आणि ह्या इन्सेक्टचं नाव आहे टकाडिया लाका, त्याचं सायंटिफिक नाव आहे. मग हा जो इन्सेक्ट आहे ह्याचा आम्ही काय करतो आहे, आर्टिफिशियल रिअरिंग करतो आहे. ठीक आहे, पूर्वी किंवा अजूनसुद्धा लक्षात ठेवा, छत्तीसगड किंवा जो काही मध्य प्रदेशचा भाग आहे, इथं जंगलामध्ये काही लोक जातात आणि ती लाग गोळा करतात झाडांच्यावरची, आणि ती लाग गोळा करून मग ती प्युरिफाय करतात. त्याच्यापासून सेलाक नावाचं प्रोसिजरमधला एक भाग आहे तो तयार करतात. ठीक आहे, आणि मग ती विकतात. तर हे एवढं करण्यापेक्षा आपणच काय करू शकतो आहे, आपल्या एरियामध्ये लॅग कल्चर सुरू करू शकतो आहे. ठीक आहे, मग लॅग म्हणजे काय पहिल्यांदा आपण बघूया. व्हॉट इज लॅग. लॅग इज द रेझिनियस सिक्रिशन प्रोड्यूस्ड बाय द डर्मल ग्लँड्स ऑफ द फिमेल लॅग इन्सेक्ट ॲज अ प्रोटेक्टिव्ह कवरिंग अराउंड इट्स बॉडी. आता ही जी लागमध्ये आपल्याला जो इंटरेस्ट आहे, ही जी लाग म्हणजे काय आहे, की जो लाग इन्सेक्ट आहे त्या इन्सेक्टमध्ये मेल फिमेल आहेत. तर जी फिमेल आहे, मेलपासून आपल्याला लाग मिळत नाही, तर कोणापासून मिळते, फिमेलपासून मिळते. तर फिमेलच्या बॉडीवरती ज्या डर्मल ग्लँड्स आहेत, जशी आपल्याला स्वेट ग्लँड आहे त्याच्यातून घाम बाहेर पडतो, किंवा सिबेसिस ग्लँड आहे त्याच्यामधून सीबम बाहेर पडतो, तसं ह्या डर्मल ग्लँड्समधून ही लॅग बाहेर पडते. ही जी लॅग आहे ही रेझिनियस आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, रेझिन आहे. ठीक आहे, आणि ती त्याच्याभोवती काय करते, प्रोटेक्शनसाठी तयार करते हा लेअर, की ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे. म्हणजे तिनं हे कशासाठी केलेलं आहे, तिच्या प्रोटेक्शनसाठी केलेलं आहे. ओके, प्रोटेक्टिव्ह कवरिंग अराउंड इट्स बॉडी. आता इंडियामध्ये जो इन्सेक्ट प्रामुख्याने वापरला जातो फॉर ऑब्टेनिंग लॅग तो आहे टकाडिया लाका. आता हा जो इन्सेक्ट आहे, ठीक आहे, हा इन्सेक्ट कुठल्या कुठल्या पाण्यावरती त्याचं फिडिंग करतो. लक्षात ठेवा, हा जो लॅग इन्सेक्ट आहे, जसं मगाशी आपण बघितलं सेरिकल्चरमध्ये मलबेरी लीव्जवरती बॉम्बॅक्स मेरी फिडिंग करते. ठीक आहे, त्याला फक्त आणि फक्त तत्तूची पानेच लागतात. जर ती पानं भेटली नाही तर तो इन्सेक्ट मरून जाईल, पण त्याला तेच लागतं. तसं इथं द लॅग इन्सेक्ट्स फीड्स ऑन सक्युलंट ट्विंग्स ऑफ सर्टन प्लांट्स. आता सक्युलंट म्हणजे काय, जी कवी पानं आहेत ना त्याच्यावरती त्याचं फिडिंग चालू असतं. असे कुठले कुठले प्लांट्स आहेत आपल्या इंडियामध्ये, तर बर आहे, पीपल आहे, पळस आहे, कुसुम आहे, बाभूळ आहे. ठीक आहे, हे जे प्लांट्स आहेत ना त्याच्यावरती जी त्याची कवी फांद्या आहेत, पानं आहेत, त्याच्यावरती ते काय करतात, फिडिंग करतात. ठीक आहे, आणखीन काही प्लांट्स आहेत, त्याचं एक्झाम्पल आहे जिज्युपस जुजुबा, फिकस इंडिका आणि ब्युटिया फ्रॉन्डोसा. असे सुद्धा भरपूर प्लांट्स आहेत की ज्या प्लांटचे जे यंग सक्युलंट ट्विंग्स आहेत, त्याची कवी पानं आहेत, त्याच्यावरती त्याचं फिडिंग हे डिपेंड आहे. ठीक आहे, आता आपण थोडंसं हे करूया की लॅग इन्सेक्टची जी लाईफ सायकल आहे ते आपण काय करूया, डिस्कस करूया. ठीक आहे, ती कशी आहे, काय आहे बघा. फिगर 11.9 तुम्ही बघता, त्याच्यामध्ये मेल आणि फिमेलचं फर्टिलायझेशन तुम्ही बघितलेलं आहे. अडल्ट मेल बाहेर पडला आहे, तर फिमेलनं त्याच्याभोवती एन्क्रस्टेशन केलेलं आहे. ठीक आहे, तर मेल फिमेलचं मीटिंग झालं. ठीक आहे, तिनं एग ले केले. हे जे एग्ज आहेत,
एंड ऑफ एग लेईंग डेज. ते येलो कलरचे स्पॉट दिसतात त्याच्यावरती बारीक 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 बारीक, याचा अर्थ तिनं ते अंडी घातलेली आहेत. हे जे येलो स्पॉट आहेत हे ज्यावेळी ऑरेंज होतात, याचा अर्थ ते एग जे आहेत ते हॅच झालेले आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये जी प्रोसेस आहे हॅचिंगची ती झालेली आहे. त्याच्यामधून आता काय होणार, बारीक 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 लार्वी बाहेर पडणार. ठीक आहे, ते लार्वी दाखवलेत बघाल, सो कॉल्ड ॲज क्रॅव्हलर्स, त्याला आम्ही क्रॅव्हलर्स म्हणतो. ठीक आहे, हे जे क्रॅव्हलर्स आहेत हे क्रॅव्हलर्स होस्ट प्लांटवरती जाणार आणि त्या होस्ट प्लांटवरती जिथं कवळी कवळी पानं आहेत तिथं ते जाऊन काय होणार, त्याला इन्फेक्ट करणार. ठीक आहे, पुन्हा त्याच्यापासून तयार होणार प्युपा. मग प्युपापासून पुन्हा मेल कम्स आउट फ्रॉम ॲनल ओपरक्युलम, तो जो वरचा ककूनसारखा भाग आहे कॅप्सूलसारखा, त्याच्या ॲनॅलिडोनमधून मेल बाहेर पडणार. ठीक आहे, आणि फिमेलमध्ये इनकम्प्लीट मेटामॉर्फोसिस होणार, त्याच्यापासून अडल्ट फिमेल तयार होणार. पुन्हा अडल्ट मेलचं फिमेलचं मीटिंग होणार, पुन्हा फर्टिलायझेशन. म्हणजे ही लाईफ सायकल जी आहे ही पुन्हा काय राहणार, तशीच सुरू राहणार. आता आपण बघूया की हाऊ इज कमर्शियल लॅक ऑब्टेन. ठीक आहे, आता आपल्याला हे कळालं की लॅक म्हणजे काय आहे किंवा लॅकचे इन्सेक्टचं नाव काय, ते कशावरती, कुठल्या प्लॅनवरती, त्याचे होस्ट प्लॅन कुठले आहेत, हे सगळं आपण डिस्कस केलं. ठीक आहे, पण आपल्याला आता थोडंसं माहीत पाहिजे की कमर्शियल त्याचा जो व्ह्यू आहे तो आता थोडासा आपल्याला बघायचा आहे. एक चांगली गोष्ट आहे की इंडिया कॉन्ट्रीब्युट्स टू 85% ऑफ द लॅक प्रोड्यूस इन द वर्ल्ड अँड द नॉर्थ इंडिया बेल्ट इन द हायेस्ट कॉन्ट्रीब्युटर ऑफ लॅक इन इंडिया. मित्रांनो, जो नॉर्थ इंडिया आहे, उत्तर भारत आहे, ह्या उत्तर भारतामध्ये लॅकचं प्रोडक्शन हे खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं. आणि जर वर्ल्ड वाईड जर बघितलं तर जगाच्या टोटल जे काही जगामध्ये लॅक प्रोडक्शन होतं त्याच्या 85% लॅकचं प्रोडक्शन हे फक्त इंडियामध्ये होतं आणि स्पेशली नॉर्थ इंडियामध्ये होतं. फॉर ऑब्टेनिंग लॅक द कोटेड ब्रँचेस ऑफ द होस्ट ट्री आर कट अँड हार्वेस्टेड ॲज अ स्टिक लॅक. आता त्याचं जे लॅक आहे, ज्या फिमेल डर्मल ग्लँडपासून जी बाहेर पडलेली जी लॅक आहे ही काय करतात, सगळे एकत्र घेतात. ठीक आहे, द हार्वेस्टेड स्टिक्स इज क्रश्ड अँड सीव्ड टू रिमूव्ह इम्प्युरिटीज. दिस इज कॉल्ड ॲज ग्रॅन्युलस लॅक. त्यालाच आम्ही काय म्हणतो, ग्रॅन्युलस लॅक म्हणतो. त्याच्यामध्ये भरपूर जी नॅचरल लॅक आहे त्याच्यामध्ये डस्ट आहे, त्याच्यामध्ये लहान लहान काडे आहेत. ठीक आहे, थोडक्यात ती इम्प्युअर आहे. द सीव मटेरियल इज रिपीटेडली वॉश टू रिमूव्ह द इन्सेक्ट्स पार्ट अँड अदर सॉल्युबल मटेरियल. ही जी लॅक आहे ह्या लॅकमध्ये काही इन्सेक्टचे पार्ट्स आहेत, काही इम्प्युरिटीज आहेत, काही सॉईलचे पार्ट आहेत, काही डस्ट आहेत. ठीक आहे, हे सगळे जे पार्ट्स आहेत ते आम्ही काय करतो, वॉश करतो आहे. ठीक आहे, सो दिस रिझल्टिंग प्रॉडक्ट इज नोन ॲज सीड लॅक. त्याला आम्ही काय म्हणतो, सीड लॅक. ठीक आहे, द नेम सीड लॅक इज गिवन टू पिलेट शेप ऑफ द मटेरियल. सीड लॅक स्टील कंटेंट. आता सीड लॅकमध्ये अजूनसुद्धा 3.5% काय आहेत, इम्प्युरिटीज आहेत. देअर फोर द प्रोसेस बाय हीट ट्रीटमेंट. त्यामुळं ती जी काही इम्प्युरिटीज आहेत ते त्यातून काढण्यासाठी अजून आपल्याला त्याला एक ट्रीटमेंट द्यावी लागेल. याचा अर्थ जी सीड लॅक आहे ही अजूनसुद्धा थोडीशी काय आहे, कंटॅमिनेटेड आहे. त्याच्यामध्ये अजून थोड्याशा इम्प्युरिटीज आहेत. मग त्या राहिलेल्या ज्या इम्प्युरिटीज आहेत ह्या जर आपल्याला काढायच्या असतील तर त्याला आपल्याला हीट ट्रीटमेंट द्यावी लागेल. ठीक आहे, त्यालाच आम्ही म्हणतो आहे सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन मेथड. ठीक आहे, मग ते काय करावं लागेल, थोडंसं गरम पाण्यामध्ये ते मटेरियल सगळं आपल्याला डीप करावे लागेल. द मटेरियल इज वॉश्ड अँड फिल्टर विच इज ऑप्टेन लॅक इज प्युअर फ्रॉम. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना, काईल असते, काईल एक मोठी मेटलची किंवा लोखंडाची एक काईल असते ज्याच्यामध्ये बऱ्याच गावामध्ये खीर तयार करतात बघा. अशा त्या मोठ्या कायलीमध्ये, मोठ्या व्हेसल्समध्ये पाणी ठेवलं जातं. ते पाणी उकळलं जातं, त्याच्यामध्ये हे जे लॅक, सीड लॅक आहे हे टाकलं जातं आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळे एजंट टाकून ते हलवलं जातं आणि ते हलवल्यावरती वरती घाण येते आणि ही घाण काय केली जाते, बाजूला केली जाते. अशा प्रकारे आपण काय करतो आहे, जी लॅक आहे ती काय करतो आहे, पूर्णपणे प्युअर करतो आहे. The pure form of lac is called shellac. It is obtained by filtering and washing natural lac. It is processed and sold as a dry flakes of different colors and dissolved in ethyl alcohol to make liquid shellac. जर आपल्याला ती मऊज ठेवायची असेल तर इथाइल अल्कोहोलमध्ये आपण ते डीप ठेवून ती काय करू शकतो आहे, तशीच मऊ ठेवू शकतो आहे किंवा त्याचे छोटे छोटे प्लेट्स करून आपण ती मार्केटमध्ये विकू शकतो आहे. ठीक आहे, तर आता लॅकचा यूज बघूया आपण. कुठल्या वेळेचे यूजेस आहेत. यूज ॲज अ ग्लेझिंग एजंट ऑन पील्स ॲज अ फार्मास्युटिकल ग्लेज.
ठीक आहे. ज्या फार्मास्युटिकलमध्ये वेगवेगळ्या टॅबलेट्स आहेत ना, त्यांना ग्लेज येण्यासाठी, एक वेगळा कलर येण्यासाठी आम्ही त्याचं आवरण कोटिंग देतो आहे. इट इज यूज ॲज अ टॉयज अँड ज्वेलरीजमध्ये टॉयजमध्ये त्याचा आम्ही काय करतो आहे, उपयोग करतो आहे. इट इज यूज ॲज अ शू पॉलिश, जे आपण शूज लेदर पॉलिश करतो आहे, किंवा जो काही आपला कमरेचा पट्टा असतो, किंवा ज्या लेदरच्या गोष्टी आहेत, अगदी बॅग्स पण असतील किंवा पर्स असतील, त्यासाठी आम्ही करतो आहे. इट इज यूज टू मेकिंग फोनोग्राम रेकॉर्ड्स, नाव रिप्लेस बाय सिंथेटिक मटेरियल. पूर्वी तुम्हाला माहिती आहे की फोनोग्राम असायचा, ठीक आहे, आणि हे फोनोग्राममध्ये त्याचा वापर केला जायचा. ॲज अन इन्सुलेटिंग मटेरियल इन इलेक्ट्रिक वर्क, शॉक बसू नये म्हणून जे काही इलेक्ट्रिकल केबल आहे त्याच्यावरती ह्याचं कोटिंग दिलं जायचं. सो लॅक इज अ इन्सुलेटिंग मटेरियल, हे इन्सुलेटिंग मटेरियल आहे, हे लक्षात घ्या. इन सीलिंग पार्सल्स, ठीक आहे, जे काय आपण एखादं एनव्हलप असेल किंवा गव्हर्नमेंटचे काही जे मटेरियल आहे, जे ट्रान्सपोर्ट करतो आपण किंवा जे कॅरी करतो, किंवा ज्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत, तर हे डॉक्युमेंट सील करण्यासाठी याचा वापर केला जातो. पार्सल्स, पॅकेट्स, एनव्हलप्स. द कॉमन्स यूज ऑफ पॉलिशिंग वुडन फर्निचर, जे आपल्या घरामध्ये जे दरवाजे आहेत सागवानाचे किंवा शिसमचे, किंवा जे प्लायवूड आहे त्याला पॉलिश करण्यासाठी आम्ही त्याचा वापर करतो. द ग्रॅन्युल्स आर डिझॉल्व्ड इन स्पिरिट अँड देन अप्लाइड टू व्हेरी थिन लेयर्स ऑन द वुडन सरफेस. त्यामुळं लाकला काय आहे तसं खूप महत्त्व आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आजचं होमवर्क आहे. ठीक आहे, सेरिकल्चरची लाईफ सायकल स्केच लेबल करा, लॅक इन्सेक्टची लाईफ सायकल स्केच लेबल करा. ठीक आहे, आणि राईट ए नोट ऑन सेरिकल्चर, राईट ए नोट ऑन लॅक कल्चर, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ सेरिकल्चर आणि इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ लॅक कल्चर. हे एवढेच क्वेश्चन सॉल्व करून घ्या. ठीक आहे, थँक्यू.